पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आता पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत। दिवसभरामध्ये नक्की काय काय कारवाई करण्यात आली याचा अहवाल आता अजित पवारांनी मागवलेला आहे। पालकमंत्री अजित पवारांच्या पोलिसांना सूचना, दिवसभरात काय काय कारवाई करण्यात आली या संदर्भातला अहवाल आता मागवण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये शिवशाहीमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणी आता मोठी अपडेटेड बातमी समोर आली आहे। स्वतः पालकमंत्री अजित पवार या संदर्भात आता ऍक्टिव्ह झाल्याचं आपण बघतो। या संदर्भात अधिक माहितीसाठी नितीन पाटणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? पण स्वारगेट बस स्थानकावर जी बलात्काराची घटना घडलेली आहे त्यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलेली दिसते। त्यांनी पोलिसांना सूचना केलेल्या आहेत की काल आणि आज जो तपास झालेला आहे त्याचा सविस्तर अहवाल त्यांना देण्यात यावा। त्याचबरोबर सीएमओला देखील हा अहवाल देण्यात येणार आहे। संध्याकाळी 7 पर्यंत हा अहवाल देण्याच्या सूचना अजित पवार यांनी केलेल्या आहेत। हा पूर्ण दिवसभरात काल आणि आज काय तपास झालेला आहे त्याची माहिती अजित पवार यांना जाईल। त्याचबरोबर जो मेडिकल रिपोर्ट आहे ती युवती जी आहे पीडित तिची माहिती देखील अजित पवार यांना देण्यात येणार आहे। त्याचबरोबर तपासामध्ये काय प्रगती झालेली आहे याची माहिती देखील देण्यात येणार आहे। तपासामधली जर प्रगती पाहिली तर पोलीस आरोपीच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत। त्या आरोपीचा जो भाऊ आहे तो पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे, त्याकडे चौकशी चालू आहे। त्याच्याकडून आरोपीचा फोन नंबर जो आहे तो पोलिसांनी ट्रेस केलेला आहे। त्याचे कपडे काल त्यांनी घटनेच्या वेळेस जे शूज घातलेले होते ते देखील क्राईम ब्रांचने जमा केलेले आहेत आणि या सर्वांच्या आधारे पुणे पोलिसांच्या 8 टीम या आरोपीचा शोध घेत आहेत। लवकरच ते आरोपीपर्यंत पोहोचतील। मात्र दरम्यानच्या काळात पुण्याच्या पालकमंत्री अजित पवारांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करत संपूर्ण माहिती ते घेणार आहेत। दिवसभरामध्ये काय काय कारवाई केली या संदर्भातली माहिती घेतील। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।